मालेगावचे तहसीलदार नितीन देवरे यांनी स्वतः गिरणा नदी पात्रात अचानक जाऊन धाड टाकली असता गैरकायदेशीरित्या बैलगाडीत नदी पात्रातील वाळू भरताना काही बैलगाड्या आढळून आल्या असता काही बैलगाड्या पळून गेल्या, पण एक बैलगाडी सापडली असून गैरकायदेशीरित्या नदी पात्रातील वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करू, तसेच असे गैरकृत्य कोणीही करू नये असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केलेले आहे। बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू। बैल सोडून पळून गेलेले आहेत, तर या ठिकाणी पंचनामा करून गाळप साहित्य काढून घेत आहोत। आज संगमेश्वर मालेगाव या ठिकाणी रेती उपसा करताना 4 ते 5 बैलगाड्या नदीपात्रात आढळून आलेल्या होत्या। मी व पथकाने त्या बैलगाड्यांना अटकाव केला असता ते बैलांसकट काही पळून गेले। 3 ते 4 गाड्या आणि एक गाडी या ठिकाणी आपण बघू शकता की ते बैल सोडून पळून गेलेले आहेत। पथकासह या ठिकाणी पंचनामा करून जे गाळप साहित्य आहे, जाळी आहे, पावडी आहे आणि एक टोपली आहे, तर हे सर्व जप्त करून घेतलेलं आहे। गेल्या 3-4 दिवसापासून त्या ठिकाणी गिरणा नदीपात्रामध्ये बैलगाडीद्वारे रेतीचा उपसा करत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत होत्या। त्या अनुषंगाने तहसील कार्यालय पथकाने दिनांक 10 जानेवारी रोजी 3 बैलगाड्या जप्त करून तहसील कार्यालयात त्या लावलेल्या आहेत। त्यांच्यावर दंडात्मक कारवाई आम्ही करत आहोत। त्याचबरोबर आज स्वतः मी नदीपात्रात जाऊन त्या ठिकाणी जवळपास 4 ते 5 बैलगाड्या मला दिसल्या, परंतु त्या पळून जाण्यात यशस्वी ठरल्या, परंतु एक बैलगाडी त्या ठिकाणी आम्ही जप्त केलेली आहे। त्याचा मुद्देमालसुद्धा जप्त केलेला आहे। यानंतर मी असे आवाहन करतो की अशा पद्धतीने जर गैरमार्गाचा वापर करून जर नदीपात्रामध्ये बैलगाडीद्वारे जर रेतीचं उत्खनन होत असेल तर निश्चितपणे संबंधितावर त्या ठिकाणी फौजदारी प्रक्रिया संहिता त्याचबरोबर गौण खनिज अधिनियमाद्वारे त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।